नमस्कार. RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला. मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन केला विशेष कक्ष. स्पा 24 वर सिव्हिल लाईन पोलिसांची कारवाई. कोणाच्या आशीर्वादाने सुरू होते आंबट शोक. डांबर वितळले आणि आग भडकली. सहकार नगरात सुदैवाने स्फोट झाला नाही. खारपान पट्ट्यातील महिलांचा जिल्हा परिषद सीईओला घेराव. आमदार नितीन देशमुख यांनी मांडली समस्या. घाईघाईत दिवाळी मार्केटची निर्मिती. काम अपूर्णच. निकृष्ट कामाचा टिकाव धरणार तरी कुठपर्यंत. आता सविस्तर बातम्या. मराठा समाजाला मराठा कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने अभिलेखांची तपासणी तसेच नोंदी सादर करण्याच्या कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तालुका स्तरावरही अभिलेखांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. मराठा समाजाला मराठा कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली. आता समितीची व्याप्ती संपूर्ण राज्यासाठी वाढविण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हास्तरीय कक्ष तात्काळ स्थापन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी सोमवारी बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात हा कक्ष तत्काळ कार्यान्वित करण्यात आला असून निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील हे कक्षाचे नोडल अधिकारी आहेत. सर्व जिल्हास्तरीय कार्यालय प्रमुख हे सदस्य आहेत. शासनाच्या निर्देशानुसार अभिलेखांची तपासणी करण्यासाठी संबंधित विभागाचे अभिलेख कक्षास भेट देणे, संबंधित विभागाने सादर केलेली माहिती व अभिलेखांची तपासणी करणे ही संपूर्ण कार्यवाही या कक्षाद्वारे होणार आहे. सर्व संबंधित यंत्रणांनी अभिलेखाची तपासणी व अभिलेख उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही विहित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले असून विविध कार्यालयांद्वारे कामकाज सुरू करण्यात आले आहे. या कार्याला गती मिळण्यासाठी व समन्वयासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापण्यात आला असून महसुली अभिलेख, शिक्षण विभाग, इतर शासकीय विभागाकडील अभिलेख वगळता कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी जातीचे अभिलेख किंवा पुरावे असलेल्या नागरिकांनी विशेष कक्षात माहिती द्यावी असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांनी केले. सिव्हिल लाईन्स पोलिसांनी आयकॉन हाइट्स येथे स्पा 24 यावर कारवाई करत ते बंद पाडले. पण स्पाचे हे रॅकेट चालवित कोण होता आणि त्याला आशीर्वाद कोणाचे होते असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आयकॉन हाइट्स येथे स्पा 24 उघडण्यात आले होते. या ठिकाणी इतर राज्यातून मुली आणत त्यांच्याकडून स्पाचे काम करून घेतले जात असल्याची धक्कादायक माहिती नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर सूत्रांनी दिली आहे. अशा प्रकारे अवैध मानवी वाहतूक तर या ठिकाणी केली जात नव्हती असा प्रश्न उपस्थित होत आहे. सिव्हिल लाईन पोलिसांना या ठिकाणी काही इसम गैरकृत्य करताना आढळले होते. त्यांच्यावर कारवाई केल्या गेली आहे. आधीच कॅफे संस्कृतीने पाय घसरलेल्या तरुणांना स्पाच्या नादी लावण्याचा नवा गोरखधंदा अकोल्यात सुरू झाला होता. सिव्हिल लाईन्स पोलिसांनी त्यावर योग्य वेळी कारवाई करत स्पाचे नसते चोचले बंद केले आहे. पण पोलिसांनी या प्रकरणात इतर राज्यातून मुली आणल्या गेल्या काय याचाही तपास करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. इतकेच नाही तर या स्पा सेंटर संचालकाचे अमरावती येथे काही धागेदोरे आहेत काय याची खातरजमा करण्याची गरज आहे. शहरात अशा प्रकारे अजून काही स्पा सेंटर सुरू आहे काय, तिथे काय उद्योग चालतो याची तपासणी होणे गरजेचे आहे. कोचिंग क्लास हब असलेल्या अकोल्यात कॅफेमुळे शहराची बदनामी झाली असताना आता स्पा सेंटरच्या नव्या आंबट शौकीन उद्योगाला वेळीच लगाम लावणे गरजेचे आहे. तरच अकोल्यातील युवकांचे पाय घसरणार नाही. सिव्हिल लाईन्स पोलिसांनी केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. सहकार नगर येथे रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू होते. डांबर डबे गरम करण्यासाठी खाली आग लावण्यात आली, पण हे डांबर वितळले आणि आगीने भडका घेतला. हा भडका इतका भयंकर होता की त्यांनी स्फोट झाला असता तर मोठी हानी स्थानिकांची झाली असती, पण सुदैवाने तसे झाले नाही. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. सहकार नगर येथे डांबरीकरणातून रस्त्याचे काम सुरू होते. या ठिकाणी डांबर वितळविण्यासाठी डांबर डब्याखाली आग लावण्यात आली होती.
पण ती इतकी भडकली की डांबरच्या संपूर्ण डब्याला आग लागली। आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर स्थानिकांनी लगेच अग्निशमन दलास बोलविले। वेळेवर अग्निशमन दल आले नसते तर उष्णतेने डांबरच्या डब्याचा स्फोट झाला असता, त्यात मोठे नुकसान झाले असते। या ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण योग्य पद्धतीने होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। दरम्यान ही आग आटोक्यात आल्याने स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। 64 खेडी पाणी पुरवठा योजनेचे पाणी नागरिकांना मिळत नसल्याने त्यांना खारे पाणी पिण्याची वेळ आली आहे। त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हा परिषदेवर महिलांनी मोर्चा काढून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले। वारंवार शासन प्रशासनाला 64 खेडी योजनेअंतर्गत होणारा पाणी पुरवठा वान धरणातून करावा अशी मागणी करण्यात येत आहे, जेणेकरून नागरिकांना आठवड्यातून 2 ते 3 वेळा पाणी मिळेल। मात्र शासन वेळ काढूपणा करीत आहे। पिण्याच्या खाऱ्या पाण्याच्या समस्येने गोत्रा पाळोदीसह अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत। वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले। त्यामुळे येथील महिलांनी बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांच्या समवेत जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात ठिय्या देत विविध मागण्या केल्या। त्या योजनेचा अक्षरशः बट्ट्याबोळ आहे। ती योजना काही माझ्या मतदारसंघातले गाव आहेत आणि काही पूर्व मतदारसंघातले गाव आहेत। वारंवार आम्ही प्रशासनाला आणि शासनाला म्हणून राहिलो की हे संपूर्ण नळ योजना वान धरणाहून जोडा। जोपर्यंत वान धरणाहून आपण कोण की वान धरणाची पाण्याची ग्रॅव्हिटी राहते, म्हणजे त्याला विद्युतही बचत होते, विद्युतही लागत नाही। ग्रॅव्हिटीनं किमान तिसऱ्या दिवशी तरी आपण लोकांना पाणी देऊ शकू। पण या 64 खेडी योजनेचं पाणी 2-2 महिने पाणी लोकांना आज रोजी भेटत नाही। 1200-2000 TDSचं खारं पाणी लोक पिऊ राहिले। आज महिलांचा प्रचंड रोष होता, परंतु सीओ मॅडमने आम्हाला शब्द दिला की आज संध्याकाळी ह्या लोकांना आम्ही पाणी देऊ आणि चार्ट तयार करू की कोणत्या गावाला कोणत्या तारखेला आम्ही पाणी देऊ, जेणेकरून कोणत्या गावावर भेदभाव नाही झाला पाहिजे। अशा पद्धतीने शिवसाहेबांनी शब्द दिल्यामुळे तुर्तच महिलांचा जो रोष होता तो शांत झाला। खनिकर्म आणि शहर वाहतूक शाखेचे सर्व नियम पायदळी तुडवीत शहरात बांधकाम सुरू आहे। या बांधकामांमुळे शहराच्या रस्त्यांची चाळणी होत असून नागरिकांना धुळीच्या कणांचा व धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे। अकोला तहसीलमधून खोदकामाची परवानगी घेत थेट खोदकाम करत गौण खनिजाचे उत्खनन करणे तसेच जड वाहतूक बंद असताना अतिशय दाट लोकवस्तीच्या ठिकाणी ओव्हरलोड ट्रकने वाहतूक करणे आणि खनिज उत्खननाचे सर्व नियम धाब्यावर बसवीत शहरात धुळीचे लोट निर्माण करत सामान्य जनतेला त्रस्त करण्याचा उद्योग अकोल्यात सुरू आहे। याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष असून खदान खोदताना अनेक नियम लावले जातात। शहरात खोदकाम करताना धुळीने सामान्य जनता त्रस्त होत असताना महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे। शहरातील धुळीचे अनेक कारण असून खोदकाम करतानाचे सर्व नियम धाब्यावर बसविले जात आहेत। खोदकाम करताना तिथे धूळ निर्माण होऊ नये यासाठी पाण्याचे स्प्रिंकलर लावण्याची गरज आहे। त्याचबरोबर रस्त्याने गौण खनिज वाहतूक करताना ते झाकून न्यावे अशा अटी आहेत। पण जठारपेठेतील गुप्ते रोड भागात अतिशय जड वाहतूक सुरू झाली असून या ठिकाणी रहिवासी भागातील लोकांना याचा चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे। इतकेच नाही तर धुळीमुळे या भागातील नागरिकांना त्रस्त केले आहे। हवा प्रदूषणाचे सर्व नियम धाब्यावर बसविले जात असून जड वाहतूक शहराच्या मध्यवर्ती भागातून सुरू असताना याकडे शहर वाहतूक शाखेचे दुर्लक्ष कसे असा प्रश्न उपस्थित झाला आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम खास दसरा व दिवाळी निमित्त घेऊन आलो आहे नवीन व्हेरायटी व संपूर्ण फ्रेश स्टॉक। खरेदी करा 2 जीन्स व मिळवा 1 जीन्स अगदी फ्री फ्री फ्री। तसेच खरेदी करा 2 शर्ट व मिळवा 1 शर्ट अगदी फ्री फ्री फ्री। तसेच मिळवा सर्व प्रकारच्या ब्रँडेड व सेमी ब्रँडेड कंपनीच्या फॉर्मल शर्ट, फॉर्मल पॅन्ट, जीन्स, कॅज्युअल शर्ट, टी शर्ट, कुर्ता पायजामा, ब्लेजर, मोदी जॅकेट आणि बरेच काही, तेही मार्केटपेक्षा स्वस्त दरात। ब्लेझर्स व सूटचे स्पेशल नवीन सेक्शन ग्राहकांच्या सेवेत सुरू। भरपूर व्हेरायटी, नवीन डिझाईन ब्रँडेड कंपनीमध्ये उपलब्ध, तेही मार्केटपेक्षा 500 ते 1000 रुपयांनी कमी किमतीमध्ये। तर एकदा अवश्य भेट द्या। आमचा पत्ता आहे मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, LRT कॉलेज रोड, रतनलाल प्लॉट, मिस्टर डेनिम मेन्सवेअर जवळ, अकोला। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत।
दिवाळीचा उत्सव पाहता 50 विविध कंपन्यांचे 50,000हून अधिक शर्ट, टी शर्ट, ट्राउझर, जीन्स व इतर रेडीमेड कपड्यांचा डायरेक्ट फॅक्टरी सेल तो सुद्धा न्यू फ्रेश स्टॉकसह अकोला शहरातील दुर्गा चौक येथील हॉटेल इंद्रप्रस्थमध्ये सुरू असून दिवाळीच्या न्यू स्टॉकसह या सुवर्ण संधीचा फायदा घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे। कुठल्याही मार्केटपेक्षा स्वस्त रेडीमेड कपड्यांचा डायरेक्ट फॅक्टरी सेल अकोला शहरात सुरू झाला आहे। दिवाळीचा मोठा सण पाहता नागरिकांसाठी रेडीमेड कपडे खरेदी करण्याची ही सुवर्ण संधी आहे। शहरातील दुर्गा चौक स्थित हॉटेल इंद्रप्रस्थ मध्ये डायरेक्ट फॅक्टरी सेलच्या माध्यमातून 50 विविध कंपन्यांचे 50,000हून अधिक शर्ट, टी शर्ट, ट्राउझर्स व जीन्स एकाच छताखाली नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत। या संपूर्ण हॉलमधील कोणताही पॅन्ट किंवा शर्ट 350 रुपये व अधिक दरात उपलब्ध आहे। यामध्ये एक्झिक्युटिव्ह क्लास शर्ट, कॉटन प्लेन बिझनेस क्लास शर्ट, कॉटन प्लेन स्ट्राइक चेक्स शर्ट, क्लासिक कॉटन फॉर्मल शर्ट, समर कॉटन शर्ट यांची किंमत 725 रुपयापासून ते 1000 रुपयांपर्यंत आहे। परंतु हे सर्व ब्रँडेड कंपन्यांचे शर्ट 350 व अधिक रुपयात या ठिकाणी उपलब्ध आहेत। हा डायरेक्ट फॅक्टरी सेल असल्यामुळे आणि न्यू फ्रेश स्टॉकसह कपडे खरेदीचा आनंद घेणाऱ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे। हा सेल 7, 8, 9, 10 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे। यासोबतच जीन्स, ट्राउझर, कॉटन ट्राउझर, रिंकल फ्रंटी ट्राउझर, 100% कॉटन ट्राउझर्स, चिनॉस कॉटन ट्राउझर, टसा सेटिंग ट्राउझर, सिल्की डेनिम जीन्स, ऑफिस वेअर ट्राउझर्स, कॅज्युअल्स पॅन्ट्स कोणतीही पॅन्ट फक्त 300 रुपये व अधिक दरात या ठिकाणी उपलब्ध आहे। एवढेच नाही तर स्ट्राइप टी शर्ट, प्लेन टी शर्ट, डिझायनर टी शर्ट, राऊंड नेक टी शर्ट केवळ 350 वा अधिक रुपयात उपलब्ध करून देण्यात आले आहे। महिला, मुले आणि जेंट्ससाठी स्पेशल ऑफर टी शर्ट, जीन्स, टॉप्स, कार्गो व इतर गारमेंट्स फक्त 200 व 400 रुपयात उपलब्ध आहेत। तसेच स्पेशल काउंटरवर ब्रँडेड पॅन्ट्स, जीन्स, टी शर्ट 400 रुपयापासून ते 800 रुपयापर्यंत आपण खरेदी करू शकता। 4XL ते 5XL शॉर्ट टी शर्ट सुद्धा उपलब्ध असून 42 ते 50 पर्यंत साईजचे पॅन्ट आणि जीन्स या ठिकाणी उपलब्ध आहेत। डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध असून सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत सुरू असलेल्या या डायरेक्ट फॅक्टरी सेलला एक वेळा अवश्य भेट देऊन खरेदीचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। अकोलांकरांसाठी आम्ही डायरेक्ट फॅक्टरी सेल घेऊन आलो आहेत। ॲड्रेस दुर्गा चौक इंद्रप्लस हॉटेलमध्ये भव्य दिव्य डायरेक्ट फॅक्टरी सेल घेऊन आलो आहेत। तरी सर्व ग्राहकांनी आवश्यक भेट द्या। आपल्याकडे पॅन्ट आहे, ब्रँडेड शर्ट, टी शर्ट सर्व प्रकारचे लहानपासून मोठ्यापर्यंत सर्वांसाठी घेऊन आलो आहे। तरी सर्वांनी आवश्यक भेट द्या। कमी किमतीमध्ये चांगली व्हेरायटी आलेली आहे। फ्रेश स्टॉकसह उपलब्ध आहे। 28 साईज पॅन्ट 28 साईजपासून 50 पर्यंत आलेली आहे। शर्टमध्ये पण भरपूर व्हेरायटी आहे। टी शर्ट सर्व साईज अवेलेबल आहे, लहानपासून मोठ्यांचं। लेडीज, मुलं, मुली सर्वांसाठी आवश्यक भेट द्या एकदा। मला अकोला दुर्गा चौक इथं इंद्रप्रस्थ टॉवरमध्ये जे सेल लागलेला आहे तिथं वस्तू चांगल्या आहेत, कपडे वगैरे कमी दरामध्ये आहे। त्यासाठी मी पण आलेलो हो, तुम्ही पण या आणि चांगली खरेदी करा। आज अकोला शहरातील हॉटेल इंद्रप्रस्थ दुर्गा चौक अकोला येथे खरेदी करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। या ठिकाणी अतिशय कमी दरामध्ये चांगल्या प्रतीचे कपडे या ठिकाणी उपलब्ध आहे। आज आम्ही खरेदी करण्यासाठी येथे आलेलो आहोत आणि तुम्ही पण या ठिकाणी खरेदी करण्यासाठी अवश्य या ठिकाणी भेट द्या। अतिशय कमी दरामध्ये चांगल्या प्रतीचे कपडे या ठिकाणी आणि सर्व वयोगटातील लहान मुले, मोठी माणसे आणि स्त्रियांसाठी या ठिकाणी कपडे उपलब्ध आहेत। लातूर जलसंपदा विभागाला अर्थात शासनाची फसवणूक केल्यानंतर आणि मुख्यमंत्री सचिवालयाने एखाद्या प्रकरणात दखलपात्र गुन्हा दाखल करत कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांवर कारवाई संदर्भात अहवाल मागितल्यानंतर देखील अकोला पोलीस कारवाई करत नसल्याचे प्रकरण समोर आले आहे। अकोल्यातील लक्ष्मी इलेक्ट्रॉनिक्स यांच्या मालकीचे जनरेटर हे पुण्याच्या आयुष इलेक्ट्रिकमेंट सिस्टीम यांनी भाड्याने घेतले होते। त्यांचे भाडे तर दिलेच नाही,
थेट परस्पर जनरेटर हे लातूर जलसंपदा विभागाला विकण्यात आले। याविषयी खदान पोलिसात तक्रार दिल्यानंतर देखील पोलीस या प्रकरणात गुन्हा दाखल करत नसल्याचे चित्र आहे। लातूर येथील पाटबंधारे विभाग क्रमांक 1 या जलसंपदा विभागाने देखील अशा प्रकारे जुने जनरेटर कसे काय विकत घेतले असा प्रश्न कायम असून यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे चित्र आहे। तो भ्रष्टाचार उजेडात येऊ नये म्हणून पोलीस या प्रकरणात गुन्हा दाखल करत नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे। तसा आरोपच तक्रारकर्त्याने केला आहे। याविषयी खदान पोलिसांनी पुण्याच्या आयुष इलेक्ट्रिमेंट सिस्टीम यांनी अकोल्यातील लक्ष्मी इलेक्ट्रॉनिक्स यांचे जनरेटर जप्त करत कारवाई करण्याची गरज आहे। याविषयी तक्रारकर्त्याने तक्रार दाखल केली असताना त्याचा गुन्हा दाखल का झाला नाही अशी विचारणा आता होत आहे। जुनी शहरात सोमवारी रात्री झालेल्या हल्ल्यात शबनम बी आणि समीर शाह हे जखमी झाले आहेत। शाह परिवार राहत असलेले घर खाली करण्यातून हा हल्ला झाल्याचा दावा शाह परिवाराने केला आहे। या प्रकरणात जुनी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे। जुनी शहरातील मोठ्या पुलाच्या नजीक असलेल्या दहीहंडा वेस येथे शबनम बी आणि समीर शाह यांच्यावर हल्ला झाल्यानंतर शाह परिवाराच्या जीवाला भीती निर्माण झाली आहे। या सर्व प्रकरणात पोलिसांनी रहीम खां, करीम खां व इतरांवर गुन्हा दाखल केलाय। शाह परिवारात राहत असलेल्या प्लॉटच्या गेल्या काही वर्षापासून न्यायालयात वाद सुरू असून या वादातून ही मारहाण झाल्याचा दावा शाह परिवाराने पोलिसांच्या तक्रारीत केला आहे। तर या प्रकरणात अल्पवयीन शबनम बी हिच्या डोक्यावर मारल्याने ती रक्तबंबाळ झाली होती, तर समीर शाहचा हात फ्रॅक्चर झाला आहे। इतकेच नव्हे तर ऑटोची देखील तोडफोड करण्यात आली आहे। केवळ ऑटो घरासमोर का लावला हे कारण पुढे करत प्लॉटवर कब्जा पाहिजे असल्याचे शाह परिवाराचे म्हणणे आहे। या प्रकरणातील पोलिसांनी सखोल चौकशी करत जीवाची भीती असलेल्या शाह परिवाराला धीर देण्याची गरज आहे। त्याचबरोबर हल्लेखोरांनी हल्ला का केला असा प्रश्न विचारला जात असून त्यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे। या प्रकरणात जुने शहर पोलीस तपास करत आहेत। हमारे साथ बहुत नाइंसाफी हो रही है और रहीम जो है गांजे वाला, ये हमारे को 20 साल से जो है तो परेशान कर रहा। ये बोलता कि हमारी जगह है ये बिल्डिंग के खाली तुम करो, और हमारा केस चालू है। हमारे पास नमूना डा है, खरीदी है 1971 की खरीदी है। हर चीज़ होने के बाद ये हम पे प्रेशर डाल रहा, दबाव डाल रहा और गुंडों को लाके हमारे पे प्रेशर डाल रहा और बोलता अगर तुम ये नहीं खाली करेंगे तो मैं तुमको मार डालूंगा। और मेरी एक बच्ची को जो है उन्हें बहुत खतरनाक जख्मी कर दिया, जबकि आदमी मेरे घर के अंदर कोई नहीं था, सब ऑटो चलाने वाले हैं, सब हाथ मजदूरी करने वाले लोग हैं। मैं पुलिस प्रशासन से ये गुजारिश करता हूँ कि मेरे परिवार को सुरक्षा दिया जाए, बच्चे को, नहीं तो मैं आत्महत्या कर लूँगा, मैं आत्महत्या कर लूँगा। हमारे घर पे रात दिन धमकियाँ दे रहा, बोलता ये मकान मेरा है और ये खाली करो, नहीं तो मैं तुमको जान से मार डालूंगा। हमारे बच्चों को जो है तो हमारे यहाँ पे एक को भत्ता मारे, फिर भी हमारे बच्चे पे वारकारी पूरी खून में लहलहान करते हैं उसको। हमारे को इनसे खतरा है, हमको प्रोटेक्शन होना, और पुलिस में हमने रिपोर्ट करे लेकिन हमको कोई एक्शन नहीं मिली। कल से हमको कोई भी एक्शन नहीं मिली। हमको हमारे जान को खतरा है, हमारे बच्चों को भी। हम लेडीज लोग हैं, हम घर में रहने वाले, हमको कुछ रोज के कमाने खाने वाले हम, हमारे मूर्तिजापूर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने 3 दिवसीय साखळी उपोषण करण्यात आले होते। तिसऱ्या दिवशी मूर्तिजापूर शहरात मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाबाबत भव्य मोर्चा काढण्यात आला। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी अनेक महिन्यापासून शासनाशी लढा देत आहेत। अशा परिस्थितीत त्यांना साथ देण्यासाठी मूर्तिजापूर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने 3 दिवसीय साखळी उपोषण करण्यात आले होते। तिसऱ्या दिवशी शहरात मराठा समाजाचा भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाच्या माध्यमातून सकल मराठा आरक्षण संदर्भात उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत शासन दरबारी निवेदन सादर करण्यात आले। यावेळी मोठ्या प्रमाणात महिलांनी सुद्धा सहभाग घेतला होता। शासनाने आता मराठा समाजाला तारीख पे तारीख न देता आरक्षण जाहीर करावे अशी मागणी पाठिंबा देत शिवसेनेचे शहर प्रमुख विनायक गुल्हाणे यांनी केली। तसेच सकल मराठा समाजाचे पप्पू तिडके, अभिजित चिकणे, धनश्री भेलोंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंगेश कुकडे, संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष संजय गुप्ता, बाबुराव देशमुख, विवेक शिंदे, गजानन चौधरी, गजानन बोर्डे, उज्ज्वल ठाकरे, अक्षय देशमुख, सुनील शर्मा, प्राध्यापक प्रमोद ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या। तर अनेक संघटना, राजकीय पक्ष यांनी जाहीर पाठिंबा दिला। यावेळी सत्ताधारी पक्षाचे सदस्य सुद्धा मराठा आरक्षणाच्या संदर्भात मोर्चेत सहभागी झाले होते। शिवसेनेचा शहर प्रमुख म्हणून
शिवसेना शहराच्या वतीने मी जाहीर पाठिंबा जाहीर करतो। मूर्तिजापूर सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणाचे आयोजन करण्यात आले। 2 दिवसीय साखळी उपोषण करण्यात आले। तिसऱ्या दिवशी समाजाच्या वतीने जरांगे पाटील यांचे हात मजबूत करण्यासाठी धडक मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालय या ठिकाणी काढण्यात आला। त्याचबरोबर निवेदन सुद्धा देण्यात आले। दिवाळी मार्केटसाठी महापालिका लाखो रुपये खर्च करत असून त्याची तयारी धीम्या गतीने सुरू आहे। केवळ काम करायचे म्हणून काम केले जात असून कामाच्या गुणवत्तेकडे मात्र दुर्लक्ष दिले जात आहे। केवळ आवश्यक काम आहे म्हणून गुणवत्ता जपली जात नसल्याचे चित्र आहे। महापालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे निधीचा तर अपव्यय होतच आहे, त्याचबरोबर दिवाळी खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना नाहक रस्त्यावरील किरकोळ विक्रेत्यांचा त्रास सहन करावा लागत आहे। दिवाळीचे नियोजन 1 महिन्यापूर्वी करण्याची गरज होती, पण तशी दूरदृष्टी नसलेले अधिकारी कार्यरत असल्याने लाखो रुपये खर्च करून तयार होत असलेले दिवाळी मार्केट पुढच्या वर्षी उपयोगी येईल का असा प्रश्न विचारला जात आहे। सिटी न्यूज सुपरफास्टने बातमी प्रकाशित केल्यानंतर याविषयी अधिकारी सजग झाले असून केवळ काम लवकर संपविण्याच्या उद्देशाने ते पूर्ण केले जात आहे। त्यामुळे कॉन्क्रीटला पाणी टाकणे तर सोडा, ते पक्के झाले देखील नाही। महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले म्हणून काम केले जात असून त्यावर योग्य मात्रेत पाणी टाकले जात नाही। दबाई योग्य नाही, केवळ पेव्हर लवकरात लवकर लावण्यासाठी काम केले जात आहे। या कामाकडे महापालिका अभियंत्याचे दुर्लक्ष असून महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे हे निर्माणाधीन दिवाळी मार्केटची वस्तुस्थिती समोर येईल। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला। मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन केला विशेष कक्ष। स्पा 24 वर सिव्हिल लाईन पोलिसांची कारवाई, कोणाच्या आशीर्वादाने सुरू होते आंबट शोक। डांबर वितळले आणि आग भडकली, सहकार नगरात सुदैवाने स्फोट झाला नाही। खारपान पट्ट्यातील महिलांचा जिल्हा परिषद सीईओला घेराव, आमदार नितीन देशमुख यांनी मांडली समस्या। घाईघाईत दिवाळी मार्केटची निर्मिती, काम अपूर्णच, निकृष्ट कामाचा टिकाव धरणार तरी कुठपर्यंत। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।